शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पाणी प्यायला वगैरे जायचो विहिरीवर, कधी कोण म्हणलं नाही तुम्ही पहिलं प्या नंतर प्या, परंतु पहिल्यांदा त्या मुलांनी सगळं प्यायचं आणि मग माझा नंबर आल्यानंतर आम्ही पाणी प्यायला गेल्यानंतर त्यांनी दगड मारायचे. जातीपातीच्या बियॉन्ड समाजहिताचं काम, शेवटच्या माणसाचं काम, शेवटच्या माणसाच्या विकासाचं काम, अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, ओबीसी, गरीब दुर्बल घटकाचं, महिलांचं काम हे आपण करायला पाहिजे आणि त्याला प्राथमिकता द्यायला पाहिजे. की नुसतं अत्याचार झाल्यानंतर त्याच्यावर काही बोलण्यापेक्षा त्याची फॅक्ट काय आहे त्याचं फॅक्ट फाइंडिंग केलं पाहिजे. आताही तुम्हाला सांगतो, त्यावेळेसपासून मागासवर्गीयांची कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी होती. शेतकऱ्यांची झाली, मागासवर्गीयांची शासनाने केली नव्हती. नमस्कार, विनर्स टॉक शोच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण सगळेच यशाच्या शोधात असतो, प्रत्येकाला यशाचा मंत्र हवा असतो. पण यश म्हणजे काय? सक्सेसचं स्पेलिंग जर आपण नीट बघितलं तर मला वाटतं त्यातच हा मंत्र दडलेला आहे, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. बघा, यू कांट स्पेल सक्सेस विदाउट यू. यू म्हणजेच तुम्हीचा वापर केल्याशिवाय आपण सक्सेस हे स्पेलिंग सुद्धा लिहू शकत नाही. पण अनेकदा आपलं यश साकारत असताना आपलं सगळं लक्ष असतं ते मी, आम्ही एवढ्याचकडे. म्हणजेच आपलं वैयक्तिक यश साधत असताना समाजाकडे आणि इतर घटकांकडेही लक्ष द्यायला हवं. ही फार महत्वाची गोष्ट अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षली जाते. याच गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत एक असे राजकीय सामाजिक कार्यकर्ता ज्यांनी स्वतःची प्रगती तर साधलीच, तीही अतिशय खडतर परिस्थितीतून. पण त्याचबरोबर समाजाचं व्यापक यश कसं साधता येईल याचाही ते विचार करत आहेत. स्वागत करूया प्राध्यापक प्रवीण मोरे सरांचं. नमस्कार सर. नमस्कार समीराताई. आज तुमचा जो विनर्स टॉक शो आहे, आमचे मित्र दादा सोघारे, श्रीराम पाटील तसे आमचे सहकारी आहेत, वेगवेगळ्या विषयावर आम्ही चर्चा करत असतो. तर या शोमध्ये आम्ही बोलवलं आणि तुमचं जे निवेदन सक्सेसच्या बाबतीमध्ये ऐकलं, त्यामुळं मीही थोडंसं रिव्हिजिट करायला लागलो की त्या सक्सेसमधला यू जो आहे तो कुठल्या परिस्थितीमधून कुठपर्यंत आला याचं सुद्धा क्षणार्धात मला त्याचं थोडं अवलोकन झालं. त्यामुळं या विनर्स टॉक शोमध्ये तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, माझी ओळखही व्यक्तिगत सक्सेसच्या बरोबर समाजहिताच्या गोष्टीबद्दल करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. सर, तुम्ही आता जसं म्हणालात की एक आठवणींचा पट तुमच्या समोरून गेला, तर आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल. कारण तुमचं बालपण तसं खेडेगावात गेलेलं, खेड्यापासून मुंबईत येणं, या मायानगरीत येणं आणि स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण तो प्रवास सोपा नक्कीच नसतो. तर तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता? निश्चितपणानं ज्यावेळेस परिस्थितीचं अवलोकन करत असताना, की मी मूळचा सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा तालुक्यात 8-10 किलोमीटर अंतरावर एक नुने नावाचं गाव आहे, छोटंसं खेडेगाव. आणि त्या गावातला एक मुलगा, आणि मग ते प्राथमिक शिक्षण जसं सगळ्यांचं जिल्हा परिषदेच्या शाळेत होतं तसं आमचं शिक्षण, नंतर हायस्कूलचं शिक्षण गावामध्ये. त्याच्यानंतर मग 11वी-12वीसाठी शहरामध्ये साताऱ्यामध्ये आल्यानंतर, आणि नंतर त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं शिक्षण एक यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय जकातवाडीमध्ये होतं. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी ती संस्था सुरू केली होती. तर त्याच्यामध्ये ते शिक्षण झाल्यानंतर सर्वसाधारण गरिबीला एखादा विद्यार्थी असतो त्या पद्धतीचं आमचं शिक्षण साताऱ्यामध्ये ग्रॅज्युएशनपर्यंत झालं. घरात काय परिस्थिती होती? आई बाबा? घरात आपली सर्वसाधारण जी परिस्थिती गरीब कुटुंबामध्ये असते ती, म्हणजे माझी मिसेस मला आठवण करून देते की एक कुडाचं घर असतं ग्रामीण भागात. म्हणजे सर्वसाधारण घरामधले 2 भाग असतात, एक आतली बाजू असते आणि बाहेरचं जे आउटर पार्ट असतो तो सर्वसाधारण जनावरं वगैरे असतात, तर ते कुडा मेढीचं घर असतं. तशा पद्धतीचंच आपलं घर होतं. आणि मग सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळे आपल्याला त्या पद्धतीचं, माझे वडील तसे मिलिटरीमध्ये होते, ते रिटायर झाले होते, परंतु एक कुटुंब मोठं असल्यामुळं एक आपलं शेतकरी कुटुंबाचाच बाज असतो. नंतर त्यामध्ये गावाच्या थोड्याशा अंतरावर असणारी बौद्ध समुदायाची वस्ती, तशामधलं आमचं बालपण गेलेलं आहे.
मग एका बाजूला समाजाचा जो एक खालचा स्तर आहे, अशा स्तरातून जेव्हा आपण येतो तेव्हा अनेकदा आजची ही तरुण पिढी म्हणजे आज अनेक सोयी सुविधा आहेत उपलब्ध, तरी सुद्धा असं होतं की माझा जन्म याच कुटुंबात का झाला, किंवा मला यापेक्षा अधिक चांगलं परिस्थिती मिळाली असती तर, किंवा आता इथून मी पुढे मार्ग कसा काढू, मला शिक्षण कसं घेता येईल. तर तुम्हाला नेमका कुठल्या गोष्टींनी आणि कुठल्या विचारांनी हात दिला? बेसिकली काय बरं का, की आम्ही ज्या विचाराला मानतो, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, दिग्विजयी नेते बाबासाहेब आंबेडकरांसारखा जो वारसा, त्यांनी एकूणच त्यांच्या जीवन प्रवासातून आणि त्यांच्या विचारातून की बाबा आपण शिकलं पाहिजे. म्हणजे त्यांचा पहिला मूलमंत्रच होता की शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. त्यातला हा मला असं वाटतंय, जे जे मंडळी ग्रामीण भागामध्ये धर्मांतरित बौद्ध झाले होते त्या सगळ्यांच कुटुंबामध्ये हा वारसा होता की शिक्षण घेतलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, बाबासाहेबांच्या संदर्भामधलं एक फार पॉप्युलर कोटेशन वापरलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. गुरगुरले याचा अर्थ असा की तो प्रगतीच्या दिशेनं जातो, त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव होते, त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. तर त्या अनुषंगानं शिक्षणाची प्रेरणा होते. आता बघा, आमच्या कुटुंबात जर बघाल तर जरी आमची पहिली पिढी शिकत होती तरी आमच्या कुटुंबातली 3 लोक ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. म्हणजे माझा मोठा भाऊ, आम्ही तर लहान असताना आम्ही बघत होतो गावामधल्या शाळेमधून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनियर झाला. माझा दुसरा भाऊ एक MA झाला. मी स्वतः BSW MSW शिक्षण केलं. आणि त्यामुळं ना की आम्ही ज्या वस्तीमध्ये एक 20 15 17 18 जी घरं होती, त्या घरातला जवळजवळ एक तरी माणूस ग्रॅज्युएट झालेला आहे. म्हणजे हा जो वसा आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वसा आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व ते जसं शहरी भागात माहीत होतं तसं ग्रामीण भागात आणि अलिखित अशिक्षित असणाऱ्या कुटुंबियांच्या मनावर हा पगडा होता की शिकलं पाहिजे. म्हणजे उदाहरणच बाबासाहेबांसारखं शिकलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब ज्या पद्धतीनं वकील झाले होते, त्यांनी लॉचं शिक्षण घेतलं होतं, अगदी खेड्यापाड्यापर्यंत. आता माझ्या घरात माझ्या भावाची मुलगी वकील आहे, तिनं LLB केलेली आहे. म्हणजे हा आहे ना अप्रत्यक्षरित्या ते इंटिग्रेट झालेलं आहे कुटुंबात शिक्षणामुळं. म्हणजे पहिली पिढी तर शिकली, त्याच्या पुढची पिढी तर अजून ऍडव्हान्स आहे. बरोबर. त्यामुळं माझ्या भावाची मुलगी आज तिचं प्रतीक्षा नाव आहे, ॲडव्होकेट प्रतीक्षा म्हणून. ती ठरवलं की मला शिकायचं आहे आणि मग वकील व्हायचं आहे. आणि म्हणजे आमचे असणारे माझे वडील माझ्या आईला म्हणायचे की अशिक्षित आई माझी, परंतु त्यांना ते थोडंसं एखाद्या गोष्टी चांगला आकलन असल्यामुळं माझे वडील तिला वकिलीनबाई बोलायचे. बोला वकिलीनबाई असे माझे वडील माझ्या आईला म्हणायचे. कारण की ती अशिक्षित होती, परंतु तिच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या समजेचा भाग होता. म्हणजे तिनं मला शिकवलं हे की मी अजूनही कधी विसरत नाही की छोट्या मोठ्या काही घटना घडल्यानंतर मी एक प्रसंग झाला होता, मी सांगितलं ही लोक अशी करत नाहीत, हे असे का वागतात आपल्याशी. तिनं मला सांगितलं होतं की लोक असेच वागणार, तुम्ही स्वतःवर तुमचा विश्वास असला पाहिजे, मला काय करता येईल ते बघितलं पाहिजे. हा स्वाभिमानाची जाणीव त्या शिक्षित माझ्या असणाऱ्या आईनं दिली. आणि तिला जसे वकीलीनबाई म्हणायचे त्याच वेळेजवळ असं होतं की आपण लॉचं शिक्षण घेतलं पाहिजे. परंतु माझ्या भावाचं असं म्हणणं होतं की सगळ्यांनी एका क्षेत्रात का जायचं, मी इंजिनियर झालो होतो, तुम्ही वेगळं काय केलं पाहिजे. मग मी माझा पिंड थोडा सामाजिक असल्यामुळं मी समाजकार्याकडे शिक्षण घ्यायला गेलो. तसं मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं होतं 12वी झाल्यानंतर. फर्स्ट क्लासमध्ये 12वी झालं होतं. गावामधल्या शाळेमध्ये सुद्धा माझा 2रा नंबर आला होता त्या शाळेमध्ये. म्हणजे अशा पद्धतीचं. परंतु कल सामाजिक असल्यामुळं तुम्हाला सांगतो, मला BE सिव्हिलला ॲडमिशन मिळाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या कोट्यामधून मी ते सोडून BSWकडे आलो, बॅचलर ऑफ सोशल वर्कला. तसं मी जो रेफरन्स देत होतो माझ्या आईचा, तसा माझ्या भावाची मुलगी, म्हणजे आता कुटुंबातलं एखादं फर्स्ट चाइल्ड असतं तसं माझ्या भावाच्या मुलीला काय शिक्षण घ्यायचं, तर वकील झालं पाहिजे. तर आज ती वकील झालेले, ती साताऱ्यामध्ये प्रॅक्टिसही करते. त्यामुळे शिक्षणाचा जो भाग आहे ना, हा माझ्यासारख्या असंख्य खेड्यापाड्यातल्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या वर्गामध्ये ते रुजलेलं आहे ते. त्यामुळे शिक्षण हे प्राथमिकतेनं करायचं. गावामध्ये असताना शहरात शिकायला गेलं पाहिजे. साताऱ्यात आम्ही आलो, 11वी 12वी केलं.
त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन करण्यासाठी जसं इंजिनिअरिंगला गेलो, पण माझंही मन लागलं नाही आणि मला त्या शिक्षणाची आवड होती. आणि लक्ष्मण माने जे साताऱ्यात त्यांची आश्रमशाळा होती, तिथं मी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे वेगळं आहे काहीतरी, हे समाज शिक्षण आपल्याला घेतलं पाहिजे. म्हणून त्या शिक्षणाकडे आम्ही वळलो. आणि तिथं गेल्यानंतर लक्षात आलं असं की याच्यापेक्षा मोठं एक व्यापक क्षितिज एज्युकेशनच्या क्षेत्रातलं ओपन आहे आणि ते आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे. मग त्यावेळेस जाणीव आली की शिक्षण मुंबईत घेतलं पाहिजे, परदेशात शिकलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं जे मोटिव्ह जे मिळालं ते म्हणजे ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत असताना. म्हणून मग तिथून हा प्रवास आमचा इकडे आला. काही खडतर अनुभव आहे, मागासवर्गीय मुलांना त्या कालखंडात जो अनुभव येतो ते सगळे अनुभव मला आलेले आहेत. एखादा अनुभव मला एखादा अनुभव म्हणजे असं सांगता येईल मला की आम्ही गावापासून एक जनरली हे अनुभव कधी मी फार सांगत नाही, कारण की त्याच्या बियॉन्ड जायचं आपली भूमिका असते. परंतु तुम्ही विचारलंय म्हणून आम्ही सांगतो की ग्रामीण भागामध्ये की नाही, की मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस म्हणजे सर्वसाधारण एक माझं 10वी 95ला झाली, 95ला. पण त्याच्या अगोदर जर समजा प्राथमिक शिक्षणाचा भाग जर बघितला तर अशी परिस्थिती होती की त्यामध्ये ना की शाळा आपली जिल्हा परिषदेची शाळा, हायस्कूलची शाळा, तर या जिल्हा परिषद शाळेमध्ये अलिखित नियम असतात. तिथं कोण असं भेदभाव प्रत्यक्ष करत नाही, परंतु जी अस आणि देमची भावना असते की आपण मागासवर्गीय आहोत आणि हे सो कॉल्ड अपर कास्ट आहेत, अशा पद्धतीचं. जाती माहीत नाहीत आपल्याला, ते कोण काय फार व्यापकता नसते, परंतु त्या परिस्थितीनंच एक बर्डन आलेलं असतं. गावापासून वस्ती वेगळी आहे, का वेगळे ती समजत नाही, परंतु आपण त्यामध्ये फरक आहे. लग्नामध्ये पहिली पंगत दुसरी पंगत काय असते त्यावेळेस ते कळत नाही, परंतु अलिखित नियम असतात. अशा अर्थानं जेव्हा शाळेत गेल्यानंतर मागं बसायचं. कुणी सांगितलं नाही तू मागं बस, परंतु ते सायकोलॉजिकलच असतं. मागं बसायचं, शाळा सुटली की मेन रस्त्यानं बाकी लोक जाणार, आपण आपलं ओढा नालीनं आपल्या घरी यायचं. आणि मग त्याच्यामध्ये आज मी जेव्हा विचार करतो की ड्रॉपआउट मागासवर्गीय मुलं का होतात, तर ह्या सगळ्या परिस्थितीमुळे होत असतात. शाळेमध्ये मला एक प्रसंग अजून आठवतो आणि ती खरी माझी प्रेरणा होती की त्या ठिकाणी आम्ही दुपारी जेवायला डबे घेऊन बसायचं. पुन्हा अलिखित नियम, एकत्र बसायचं, परंतु प्रस्थापित वर्गातली मंडळी तिकडे बसणार, मागासवर्गीय मुलं इकडे बसणार. तसाच मी बसलो होतो. आणि मग डबा काढून आपलं त्यावेळेस बघा ॲल्युमिनियमचे डबे असायचे, ते डबे काढून आपलं आम्ही बसलो. आणि बसल्यानंतर जेवण चालू असताना नेहमीच एक दोन मुलं अशी काहीतरी थोडंसं त्यांच्या मनात काय असल्यामुळं ते करायचे, आगाऊपणा करायचे. आम्ही डबा खात असताना एक तिथं कुत्रा आला. आणि तो आल्यानंतर त्यानं सांगितलं की त्याला हाणायचं नाही, म्हणजे बाजूला करायचं नाही तू कुत्र्याला. आणि डबा काढत असताना त्यानं त्याची भाकरी माझ्या डब्याच्या जवळ टाकली. आणि त्यानं नियम म्हणजे बोलल्यामुळं त्या कुत्र्याला हकलायचं नाही. आता मी बसलो तसा. त्यांच्या मनात वेगळेपण जरी असलं तरी त्या बिचाऱ्या प्राण्यानं त्यानं टाकलेली भाकरी आणि माझ्या डब्यातली सुद्धा भाकरी खाल्ली. आणि मला काही करता येत नाही, बोलता आलं नाही. मी तसाच थांबलो. आणि त्या प्रसंगानं माझ्या आयुष्यामध्ये किंवा बालपणाची आठवण जरी असली, माझ्या माहितीनुसार मी 3री मध्ये असेल, अजूनही तेवढीच मला स्पष्ट चित्र ते दिसतं. आणि त्या भेदभावाची वागणूक मला मिळाली आणि त्यातून माझ्या मनावर परिणाम झाला. त्याच्यानंतर तसंच आम्ही पाणी प्यायला वगैरे जायचो विहिरीवर. कधी कोण म्हणलं नाही तुम्ही पहिलं प्या नंतर प्या, परंतु पहिल्यांदा त्या मुलांनी सगळ्या प्यायचं आणि मग माझा नंबर आल्यानंतर आम्ही पाणी प्यायला गेल्यानंतर त्यांनी दगड मारायचे. ह्या सगळ्या प्रसंग जे आहेत ना मी अनुभवलेले आहेत. बरोबर. आणि लहान मनावरती बालपणामध्ये त्याचा फार ड्रॉपआउट अनेक मुलं मागासवर्गीय होण्याचं कदाचित ते कारण त्यावेळेच असावं. कुठेतरी एक वेगळेपणाची भावना ती सहन केली. मी ज्यावेळेस शिकायला आलो त्यावेळेस तर फार असं की अस्पृश्यतेची वागणूक असं फार नव्हतं. जाणं येणं लोकांचं होतं, परंतु तो अस आणि देमचा जो भाग होता, कुठेतरी छुपी वृत्ती ती
ती म्हणजे विजिबल होता फॉर्म तो. इट इज द विजिबल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन, भेदभावाचा. फिजिकल व्हायलन्स नव्हता हाही, बरोबर. परंतु तो भेदभावाचा भाग त्याच्यामध्ये होता. आणि त्या प्रसंगाचा आजही मला एकदम असं अंगावर शहारे आल्यासारखं होतं. आणि कदाचित मला असं वाटतं मी भविष्यामध्ये जे ॲट्रॉसिटीच्या प्रश्नावर किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या भेदभावाच्या विषयावर जे काम करण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं ती माझी प्रेरणा होती. त्याच्यामधून न खचता बाबा हा भेदभावावर आपण काम केलं पाहिजे, तो संपुष्टात आला पाहिजे, ही प्रामाणिक भावना ती माझ्या मनामध्ये तेव्हा निर्माण झाली. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की इंजिनिअरिंगची सीट ही खरं तर अनेकांचं ड्रीम असतं की बाबा हे स्वप्न आपलं साकार व्हावं, पण ते बाजूला ठेवून तुम्ही या कामाची आवड आहे म्हणून सामाजिक कार्याकडे वळलात, त्यातलं प्रशिक्षण घेतलं. तर हे प्रशिक्षण घेत असतानाचे काही अनुभव किंवा कोण अशा प्रेरणा किंवा व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या की ज्यांनी तुमच्या कामाला एक वेगळी दिशा मिळाली? मी नम्रपणानं सांगतो, मी ज्या साताऱ्यात माझा जन्म झाला, सातारा जिल्हा हा जसा आपणा सगळ्यांना एक ऐतिहासिक क्रांतिकारकांचा जिल्हा आहे जसा माहिती आहे, तसाच एक विचारवंताचा आणि पुरोगामी जो विचार, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची जी बीज आहेत ती फार खोलवर उतलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये जी माणसं तुम्ही पाहाल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्या जिल्ह्यात तर आहेच. म्हणजे आज अजिंक्यतारा असेल, प्रतापगड असेल, राजधानी आहे, ह्या सगळ्या गोष्टी जरी तिथं असतील, बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण झालेलं आहे प्रतापसिंह हायस्कूलमध्ये. म्हणजे आम्ही साताऱ्यामध्ये वी फील प्राऊड की बाबासाहेबांनी इथं शिक्षण घेतलेलं आहे. त्या ऐतिहासिक असणाऱ्या हिस्टॉरिकल हेरिटेज बिल्डिंगमध्ये मी अनेक वेळा गेलेलो आहे. त्या रेकॉर्डवर असणारं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मी पाहिलेलं आहे. त्यामुळं तसा हा वसा विचाराचा होता क्रांतिसेन नाना पाटील किंवा त्या ठिकाणी नंतरच्या एकूणच सर्व पिढीमध्ये, म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातल्या सहभागापासून असेल किंवा एका वैचारिक क्रांतीचा असेल, अधिष्ठान असणारी माणसं त्या ठिकाणी होती. म्हणजे मला वर्गामध्ये सोशल वर्कच्या शिकलो मी अनेक गोष्टी ॲज अ मेथड सब्जेक्ट म्हणून. कम्युनिटी ऑर्गनायझेशन असेल तुमच्या किंवा बाकीचे विषय शिकलो असेल, परंतु खरं शिक्षण त्या साताऱ्यामध्ये ह्या वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यामध्ये झालं. म्हणजे मी सगळ्यांची भाषणं, म्हणजे आह साळुंकेंचं भाषण तिथं ऐकलेलं, त्यांना भेटलेलो आहे. त्या ठिकाणी असणारे नरेंद्र दाभोळकर, त्यांचं फार अंधश्रद्धा निर्मूलन आणि एकूणच मोठं काम, रचनात्मक काम त्यांचं होतं. त्यांच्या सानिध्यात आम्ही होतो. मी त्यांचं भाषण ऐकलेलं आहे. तिथली मुक्तांगण नावाची त्यांची संस्था ती मी पाहिलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक कार्यक्रम आणि गावखेड्यामधून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे प्रयोग त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सहभागी झालेलो आहोत. पार्थ पोळके नावाचा एक क्रांतिकारी माणूस त्या ठिकाणी आजही आहे की त्याच्या आभरान नावाचं त्यांनी एक आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे की अशा पद्धतीची माणसं त्या ठिकाणी. आणि मी शिकलोच. लक्ष्मण माने यांची तिथे एक आश्रमशाळा आणि त्या MSW BSWचं कॉलेज होतं, समाज यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं तिथं प्रशिक्षित कार्यकर्ते घडावे या हेतूनं, परंतु एक अकॅडमिक एज्युकेशन त्या ठिकाणी आदरणीय लक्ष्मण माने साहेबांनी सुरू केलं होतं. तिथं मी आकर्षित झालो ॲक्च्युली. आणि मला वाटलं अरे हे शिक्षण नाहीये, हे आपण जे काय बोलतोय वागतोय त्याला दिशा देण्याचं माध्यम आहे. आणि म्हणून मग तिथं गेलो. मग त्या ठिकाणी मला प्राध्यापक विजय माने जे भेटले आणि त्यांनी वर्गामध्ये कमी परंतु जनरल एज्युकेशन, त्याला लाईव्ह एक्सपिरियन्स जे आम्हाला दिले, भटके विमुक्त समाजाच्या संदर्भामधलं आकलन आणि एकूणच आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचं, आणि तेही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं पक्क ते ज्ञान त्या ठिकाणी होतं. मग डॉक्टर राजेंद्र कुंभार असतील तिथं, म्हणजे मी सगळ्या मान्यवरांची तिथं भाषणं ऐकलेली आहे. फक्त विचारवंताचीच नाही, सभा तिथं गांधी मैदानावर फार मोठ्या व्हायच्या सभा, राजकीय सभा. म्हणजे ते तर काय आमच्यासाठी तर एक प्रकारची पर्वणीच होती. तिथं विचारवेध संमेलन व्हायचं सातारला, परिवर्तन साहित्य संमेलन व्हायचं, विद्रोही साहित्य संमेलन सातारला. त्यामुळं हा वैचारिक जो बाज होता ना तिथं, तो एकदम तिथं वर्षा देशपांडे नावाचे क्रांतिकारी महिलेचं काम साताऱ्यात आजही आहे की मागासवर्गीय दलित महिला असं नावच आहे संस्थेचं त्यांच्या. हे जे काम होतं आणि त्यामुळं ना ह्या जातीपातीच्या बियॉन्ड समाजहिताचं काम, शेवटच्या माणसाचं काम, शेवटच्या माणसाच्या विकासाचं काम, अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, OBC, गरीब दुर्बल घटकाचं, महिलांचं काम हे आपण करायला पाहिजे आणि त्याला प्राथमिकता द्यायला पाहिजे.
आणि ही वैचारिक बैठक साताऱ्यामध्ये पक्की झाली. त्यामुळं मी जसं कम्युनिटी ऑर्गनायझेशन, वर्किंग विथ ग्रुप्स, असे वेगवेगळे विषय जेव्हा शिकत होतो, अर्बन रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट, त्याचबरोबर हे समाजातलं जे शिक्षण होतं ते माझं पक्क झालं. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, त्या ग्रामीण भागामधले ते जे सगळे वैचारिक जे काही मार्ग होते, म्हणजे एक प्रकारची रेल्वेमध्ये कशी की स्मॉल गेज रेल्वे असायच्या पहिल्या बारीक रस्त्याच्या, नंतर त्या विस्तारित होत गेल्या, तसं मला असं वाटतंय मला जो स्मॉल गेजचा मार्ग वैचारिक बैठकीचा आणि समाजकार्याचा मिळाला तो साताऱ्यात माझ्या मिळाला. आय फील प्राऊड टू बी अ पर्सन फ्रॉम सातारा डिस्ट्रिक्ट. कारण की साताराच नाही, तो एकूणच पट्टा सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हा तसा फार जबरदस्त भाग होता जिथं वैचारिक बैठक पक्की होती. आजही ती आहे. कितीही धार्मिकतेचा अवडंबर होऊ द्या, आता गालबोट तिकडं लागत आहे, परंतु काही होऊ द्या देशात, त्या साताऱ्यामध्ये सामाजिक सलोखा एकदम पक्की होती. आणि ती वैचारिक बैठक होती, शाहू महाराजांचा वारसा होता. म्हणजे तिथं असणारा प्रस्थापित वर्गातला एखादा मराठा माणूस पण तो शाहू महाराजाच्या प्रेरणेनं होता आणि तो प्रत्येक गावागावामध्ये होता. एखाद्या गावात जरी एखाद्या माणसाने एखाद्याबद्दल भूमिका घेतली तरी त्या गावातला शाहू महाराजांचा वारसा जपणारा माणूस सांगायचा हे बरोबर नाहीये, हे मागासवर्गीयांच्या बाबतीत कुणी असं केलं नाही पाहिजे, ही भूमिका होती. त्यामुळे तो वारसा जपणारी माणसं त्या ठिकाणी निश्चितपणाने होती आणि तो मला लाभला. आणि तो स्मॉल गेज जसं जसं शिक्षण घेत साताऱ्यातून मुंबईत आलो, वेगवेगळ्या भागात गेलो, तो ब्रॉड गेज होत गेला. त्यामुळे वैचारिक बैठक पक्की, त्यामुळे हे सगळं आम्हाला करता आलं असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच. जसं तुम्ही आता म्हणालात की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी जी क्रांती घडवली महाराष्ट्रामध्ये ती किती खोलवर रुजलेली आहे आणि त्याची फळं आज कुठेतरी येणारी पिढी तिच्यापर्यंत पोहोचतात. पण असं असतानाही अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आजही खटकतात. किंबहुना कायद्याने जरी अनेक गोष्टींना अभय मिळालेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र त्या गोष्टी होताना दिसत नाहीत. त्या कायद्याचं भानही अनेकदा नसतं. तर या संदर्भामध्ये म्हणजे खास करून अॅट्रॉसिटीजच्या संदर्भात तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे. तर या अनुभवाविषयी, या कामाविषयी थोडं सविस्तर सांगा. त्यामुळं कसं आहे की जसं आपण बोलल्यानंतर शिक्षणच मूलतः समाजकार्यामध्ये घेतल्यानंतर BSW सातारला केलं, मुंबईमध्ये येऊन MSW केलं, मास्टर इन सोशल वर्क. आणि हे सगळं करत असताना एक अकॅडमिक त्याला एक ओरिएंटेशन समाजकार्याला लागतं, ते मिळत गेलं. आणि त्याच्यामधून आपलं पहिल्यापासूनच ठरलं होतं की आपण ज्या समुदायाला प्रतिनिधित्व करतो त्या समुदायाच्या साठी आपल्याला काम करायचं आहे. त्या अनुषंगानंच मग मुंबईत आल्यानंतर कॉलेज झालं, MSW झाल्यानंतर नोकरी करायला पाहिजे, तर ते मी कामही केलं. मुंबईमध्ये अनुभव मुंबई नावाच्या एका युवकांशी रिलेटेड प्रक्रियेमध्ये मी काम केलं. ते करत असताना नॅशनल कॅम्पेन ऑन दलित ह्युमन राईट्स नावाची फार ॲक्टिव्ह त्यावेळेची संघटना होती जी राष्ट्रीय स्तरावर काम करायची, NCDHR नावाची. आणि त्याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं काम होतं ॲट्रॉसिटीज मॉनिटरिंग करणं, म्हणजे अत्याचाराच्या प्रश्नावर सिस्टमॅटिक काम करण्याची पद्धत होती. म्हणून त्यांनी एक आम्हाला टेक्निक सांगितलं होतं की फॅक्ट फाइंडिंग, म्हणजे तथ्य अन्वेषण, की नुसतं अत्याचार झाल्यानंतर त्याच्यावर काही बोलण्यापेक्षा त्याची फॅक्ट काय आहे त्याचं फॅक्ट फाइंडिंग केलं पाहिजे. पण तुम्हाला मी सांगतो नम्रपणानं, मी त्या कालखंडामध्ये फॅक्ट फाइंडिंग करणं, ॲट्रॉसिटीच्या अनेक घटनांमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि थोडं MSW शिक्षण घेतल्यामुळं त्याच्यामध्ये फॅक्च्युअल ॲनालिसिस करणं, मायक्रो टू मॅक्रो रियालिटी समजून घेणं, अत्याचाराची पार्श्वभूमीची विविध कंगोरे समजून घेणं, आणि तुम्ही ज्या पद्धतीचं कायद्याचं बोलला त्या कायद्याचं अनुषंगानं त्याच्यामध्ये काय नेमकेपणानं करायला पाहिजे हे शिकण्याचं काम त्यामुळे मिळालं. तुम्हाला सांगतो की जवळजवळ IBN लोकमतनं त्याच्यावर स्टोरी केली की प्रवीण मोरेची फॅक्ट फाइंडिंग आर्मी. आम्ही जवळजवळ 30 कार्यकर्ते अशा पद्धतीनं तयार झालो होतो आणि ते मी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आम्ही तयार केली होती. म्हणजे तुम्हाला सांगतो की लोक वर्गामध्ये जसे पाढे पाठांतर करून घेतात तसे आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्टची कलम पाठ केली होती. म्हणजे त्याच्यामधलं असं आहे की 311 अखाद्य पदार्थ, म्हणजे असे शॉर्ट फॉर्म्स तयार करून ते आम्ही तयारी केली होती. त्यामुळं जवळजवळ माझ्या माहितीनुसार 75 अॅट्रॉसिटीचं फॅक्ट फाइंडिंग आम्ही केलेलं आहे. माझ्याबरोबर माझे सहकारी त्यावेळेस होते, तुकाराम कांबळे, नंतर ॲडव्होकेट केवल उके, नंतर आम्ही वैभव गीते, अशा अनेक मंडळी
आणि अभ्यासक असतील, इथले पत्रकार असतील, अशी माणसं आमच्या बरोबर होती. त्यामुळं प्रतिमा जोशी असतील, नंतर तुमच्या प्रभा तिरमारे होत्या, असे प्राध्यापक अभ्यासक मंडळी सुद्धा आम्हाला मोटिवेशन करायचे. म्हणजे तुम्हाला सांगतो की प्रतिमाताई तर आमच्या बरोबर एका फॅक्ट फाइंडिंगला सुद्धा आल्या होत्या. त्या महाराष्ट्र टाइमच्या उपसंपादिका होत्या, परंतु त्या चळवळीतून आल्यामुळं, पुरोगामी वसा असल्यामुळं त्या नेहमी आम्हाला मोटिवेशन करायच्या. म्हणजे त्या त्यावेळेच्या सुद्धा मार्गदर्शक होत्या. आजही मी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतो. त्यामुळं ह्या अॅट्रॉसिटीच्या 75 केलं, त्याच्यातल्या तुम्हाला सांगतो त्याच्यातल्या अनेक केसेसवर आम्ही प्रत्यक्ष, म्हणजे तुम्हाला सांगतो खैरलांजीची घटना घडली होती. त्या खैरलांजीच्या घटनेचं फॅक्ट फाइंडिंग आम्ही केलेलं आहे. त्या गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्या भोतमांगे समुदायावर ज्या पद्धतीचा अत्याचार झाला, म्हणजे हत्याकांड होतं ते, म्हणजे ते हत्याकांड प्रत्यक्ष तिथं गेल्यानंतर माझा एक सहकारी तुकाराम कांबळे होता. तुकाराम कांबळे म्हणजे आजही ते काम करतात. ते शहर येऊन असे पडदेशी खाली बसले आणि मला बोलले, प्रवीण हे असं झाल्यावर काय करायचं. तर म्हणलं आपण लढायचं त्याच्यावर. आपण काय करू शकतो, आपल्याकडे शस्त्र कोणतं आहे, तर आपल्याकडे शस्त्र आहे कायदा आणि आपल्याकडे शस्त्र आहे राजकारण. इथल्या राजकीय प्रक्रियेतल्या लोकांना आपण सांगू अॅट्रॉसिटीज काय आहे, त्यांना आपण ह्या चळवळीच्या मध्ये आपल्याला जी माहिती सांगू. निश्चितपणानं त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मोठं आंदोलनही झालं, त्यांना न्याय देण्याच्यासाठी मोठं कामही होत होतं आणि सर्वच लोक काम त्यामध्ये करत होते. परंतु आम्ही मूलभूत त्याचं फॅक्ट फाइंडिंग केलं. त्याच्यानंतर शासनाचा सुद्धा एक फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आला होता, यशदानं त्यावेळेस केला होता. रत्नाकर गायकवाड साहेबांनी त्याच्यातल्या मागण्या फार चांगल्या केल्या. परंतु आम्ही केलेल्या फॅक्ट फाइंडिंगमध्ये खऱ्या अर्थानं मला अत्याचार प्रॅक्टिकल काय असतो तो समजला. त्या ठिकाणी मी जाऊन राहिलेलो आहे आणि मी आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही की या समुदायाच्या बाबतीत इतक्या ब्रुटल पद्धतीनं काम झालं आणि त्या कामामध्ये मी समजून घेऊ शकलो आणि आपलं योगदानही देऊ शकलो. त्यामुळे आम्ही मला माझ्या माहितीनुसार त्यावेळेस सम्राटमध्ये आलेली बातमी, ती बातमी घेऊन आम्ही मंत्रालयात गेलो. आमचे ज्येष्ठ सहकारी ते आता नाही आहेत, जगदीश नगरकर, प्रमोद सावंत, आम्ही घेऊन गेलो आणि हे महाराष्ट्रात घडतंय. लोकांना माहीत होतं, परंतु त्यावेळेस ते तिकडचं ते धम्मचक्र परिवर्तन दिनाचा मोठा कार्यक्रम असतो, नागपूरमध्ये गोंधळ होईल, त्या अनुषंगानं ती गोष्ट सरकारनं थोडीशी वेगळ्या पद्धतीने हाताळली. ती घेऊन गेल्यानंतर उबाळे नावाचे प्रधान सचिव होते, IAS ऑफिसर सुमित मलिक म्हणून त्या ठिकाणी होते आणि त्यांना आम्ही सांगितलं की असं असं झालंय, कदाचित त्यांना माहीत असावं. परंतु ते ज्यावेळेस मंत्रालयात आम्ही तो सम्राट पेपर घेऊन गेलो त्यावेळेस मला असं वाटतं की सर्व ठिकाणी ती माहिती पोचायला लागली. आणि त्यामुळं ना की अत्याचाराच्या प्रश्नावर फॅक्ट फाइंडिंग केली पाहिजे, त्याचं तथ्य शोधलं पाहिजे आणि त्याच्या नेमक्या मागण्या कायद्याच्या अनुषंगानं केल्या पाहिजेत, कोणती कलमं लावली पाहिजेत, त्याच्यावर कोणत्या शिक्षा झाल्या पाहिजेत, हे सगळं आम्ही करायचो. म्हणजे तुम्हाला सांगतो की अत्याचाराचं अॅट्रॉसिटी ऍक्टचं पोस्टर 6 डिसेंबरला शिवाजी पार्कला ज्यावेळेस बाबासाहेबांना अभिवादन करायला लोक होते तिथं आम्ही वाटलेली आहेत. आम्ही पत्रक वाटायचो, लोक माहिती पत्रक वाटायची. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, मी आणि माझे सर्व सहकारी म्हणजे सागर झेंडे पण या ठिकाणी आलेले आहेत, श्रीकांत जगताप, रणजित आयवळे, सगळी माणसं आम्ही पत्रक वाटायचं. लोकांना ते वेगळं वाटायचं. म्हणजे आजही त्यावेळेस खेडेपाड्यामध्ये आम्ही ती पोस्टर छापलेली तिथं लावलेली आहे. त्याचबरोबर ना की ते करत असताना बजेटचा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण की लोक बजेट म्हणजे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ऐकण्यापुरतं लोक म्हणतात, परंतु बजेट म्हणजे त्यातल्या अर्थसंकल्पाच्या तरतुदी ह्या डे टू डे प्रत्येक माणसाच्या जीवनातला महत्वाचा घटक आहे आणि खास करून दुर्बल घटकाचा. कारण की ह्या योजनांच्या माध्यमातून, ह्या वेगवेगळ्या आर्थिक उन्नतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी मदत होते. त्यामुळे मला असं वाटते की आय फील प्राऊड ऑल्सो की आम्ही त्या कालखंडामध्ये मागासवर्गीयांचं बजेट, त्याला विशेष घटक योजना, त्याच्यानंतर त्याला स्पेशल कंपोनंट प्लॅन, द कंपोनंट प्लॅन फॉर अ स्पेशल कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड असणाऱ्या कम्युनिटीसाठी, नंतर त्याला शेड्यूल कास्ट सब प्लॅन, ट्रायबल सब प्लॅन हे म्हणायचे. त्याचं आम्ही अध्ययन केलं. आम्ही काही इकॉनॉमिस्ट लोक नाही, आम्हाला काय म्हणजे अर्थशास्त्राचे विद्यार्थी नाही, परंतु माझ्या समुदायाचा हिस्सा काय आहे, आमचा वाटा काय आहे. म्हणजे बघा त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल की सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो, अशा पद्धतीचं गाणं वामनदादांचं गाणं की
टाटा बिर्ला तो अनुषंगानं आलं होतं, परंतु सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो, तर ते ना मला फार आवडायचं. तर मग आम्ही ठरवलं की शासनाचा अर्थसंकल्प होतोय त्याच्यामध्ये नियोजन आयोगाच्या गाईडलाईन आहेत की लोकसंख्येच्या प्रमाणात मागासवर्गीयांना वाटा मिळाला पाहिजे, आणि त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीचा वाटा किती आहे, अनुसूचित जमातीचा वाटा किती आहे हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. मी थोडासा रिसर्च बेस ऍक्टिव्हिस्ट असल्यामुळे ती माहिती मागवणं, RTI टाकणं आणि ती माहिती गोळा करणं, आणि मग या अर्थसंकल्पामध्ये एवढी तरतूद आम्हाला पाहिजे होती तर तुम्ही तेवढी का दिली नाही, या पद्धतीचं डिमांड, चार्टर ऑफ डिमांड्स. आम्ही छोटे कार्यकर्ते असे किरकोळ दिसणारे आणि पिशवी अडकून आपलं काम करणारी लोक, ते आम्ही केलं बजेट. मग दादरमध्ये आंबेडकर भवनला बजेटचं सरकारनं जाहीर केल्यानंतर आम्ही सुद्धा मोठे मोठे उद्योगपती बजेटवर चर्चा घडवतात, आम्ही फाटलेल्या माणसासाठी, गरीब माणसासाठीचं बजेट अनालिसिस मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस लक्षात आलं की फक्त चोऱ्या आमच्या गावालाच होत्यात, आमच्यावर हल्ले होतात असं नाही, आणि आमच्या बजेटवर पण हल्लाय. आम्हाला योग्य वाटा मिळत नाही, दिला तरी तो कपात केली जाते, आणि मग अशा पद्धतीचं दरवर्षी आमच्या पैशाची किती चोरी होते ते पत्रक आम्ही काढायचो. आमचा प्रमोद सावंत स्वच्छ अक्षरामध्ये ते पत्रक लिहायचा आणि मग आम्ही ते वाटायचो. त्यावेळी तुम्हाला सांगतो, पाटबंधारे खात्याकडे 387 करोड रुपये वळवले होते, अशा पद्धतीची बातमी आल्यानंतर त्याचा अभ्यास मी केलेला. त्यावेळेस त्यांनी स्पेशल कंपोनंट प्लॅनचा अखर्चित निधी दुसऱ्या विभागात वापरला होता आणि सांगितलं की उपयोगिता आहे, मागासवर्गीय लोक सुद्धा वापरतात. अशा पद्धतीच्या पळवाटा होत्या, त्याच्यावर चर्चा झाली. तुम्हाला सांगतो, मला आठवतंय, आय गेट प्रिव्हिलेज ऑल्सो टू डिस्कस दिस इश्यूज. हे सगळे विषय त्यावेळेस प्राध्यापक जनार्दन चांदूरकर एक अभ्यासू आमदार म्हणून ती गोष्ट मांडायचे, काँग्रेसचे आमदार. तुम्हाला सांगतो, त्यावेळेस आम्ही त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते गोपीनाथ मुंडे साहेबांना आम्ही भेटलो किंवा आमच्या मागासवर्गीय, आता त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी सांगितलं मी आता सरकारला धारेवर धरतो. ते काय आले नाही त्या दिवशी सभागृहात, पण जनार्दन चांदूरकर साहेबांनी ते सभागृहात मांडलं. त्यामुळं हे करत असताना, सिस्टमॅटिक काम करत असताना लेजिस्लेटिव्ह ऍडव्होकसी आपण केली पाहिजे. आम्ही आता जे अकॅडमिक शब्द आम्ही जे शिकलो होतो, मीडिया ऍडव्होकसी करणं, लेजिस्लेटिव्ह ऍडव्होकसी करणं, नंतर तुमच्या लिगल ऍडव्होकसी करणं, हे सगळं ना प्रॅक्टिकली आम्ही करत होतो. मी म्हणजे प्रातिनिधिक, मी जरी लोकांच्या दिसत असलो तरी आमची मोठी टीम कार्यकर्त्यांची त्याच्यावर काम करत होती. आणि ते करत असताना मी दलित फाउंडेशन सारख्या मोठ्या एका संस्थेचा फेलो राहिलेलो आहे. स्विसेड नावाच्या एका मोठ्या संस्थेने मला फेलोशिप दिली होती. त्यामुळं थोडासा अकॅडमिक असल्यामुळं, अभ्यासक असल्यामुळं मला प्रोजेक्टही मिळाले होते. अॅट्रॉसिटीज काम करण्यासाठी युरोपियन युनियनचा प्रोजेक्ट मिळाला होता. त्यामुळे संस्थात्मक काम करण्याच्या सर्व पातळीचा उपयोग करून आपल्या गरीब माणसाचे, अनुसूचित जाती जमातीचे प्रश्न आम्ही सोडले. त्यामुळे बजेटचा वाटा जो आहे तो मिळाला पाहिजे. महामंडळाचं त्यावेळेस आदरणीय पवार साहेब त्यावेळेस कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, 60,000 कोटी का काहीतरी आकडा त्यावेळेस होता. मग आमच्या महामंडळाची कर्जमाफी का नाही, हा मूलभूत प्रश्नावर मी त्यावेळेची माहिती गोळा करून मी अभ्यास केला होता की बाबा ते तर किती होते हो. तुम्हाला सांगतो, 360 का 70 कोटी रुपये फक्त कर्ज होतं त्यावेळेस. जे मागासवर्गीय महामंडळ जे आहेत, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ, संत रविदास महामंडळ, ही मागासवर्गीयांची जी महामंडळ होती ना, त्याची सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे ही माझी मागणी होती, माझं निवेदन आहे. त्यावेळेस अलायन्स फॉर दलित राईट्स नावाच्या संघटनेच्या वतीनं आम्ही केलं होतं. आताही तुम्हाला सांगतो, त्यावेळेसपासून मागासवर्गीयांची कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी होती. शेतकऱ्यांची झाली, मागासवर्गीयांची शासनाने केलेली नव्हती. आताही तुम्हाला सांगतो, किती आहे ती कर्ज. आता तुम्हाला सांगतो 750 कोटी रुपये फक्त कर्ज आहे. आपल्याला ती मोठी गोष्ट वाटते, सरकारसाठी काहीच नाही. सरकारचे पैसे कागदावरच आहेत, म्हणजे एक GR निघाला की काम झालं. तशा पद्धतीची मागासवर्गीयांची कर्जमाफी. त्यामुळे बजेट अगदी तुम्हाला सांगतो, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ती कशी जमीन देणं महत्वाचं आहे, त्याच पद्धतीनं स्कॉलरशिपचा विषय. नंतर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती पहिली होती, अटेंडन्स अलाउन्स, म्हणजे पहिली ते 7वी पर्यंतच्या मुलींना पर डे 1 रुपीज अशा पद्धतीची ती सुद्धा शासनाच्या त्यावेळेच्या मी स्टडी केलेला आहे. त्यामुळे महात्मा फुले विकास महामंडळाच्या कर्जमाफीचा असेल, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा असेल, ह्या स्कॉलरशिपचा असेल, त्यावेळेस एक कार्यकर्ता म्हणून
ऍक्टिव्हिस्ट म्हणून मी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे बजेट फक्त बोलण्यापुरतं न करता कृतीशील योजनामध्ये कसं राबवलं जात नाही ते सांगणं आणि सरकारला अकाउंटेबल करणं की आम्हाला भारतीय संविधानानं आर्टिकल 46 नुसार अनुसूचित जाती जमातीच्या ह्या वर्गाचं म्हणजे त्यांचं हिताचं रक्षण करणं, त्यांचं आर्थिक उन्नती करणं, त्यांना संरक्षण देण्याचं काम ॲज अ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून तुमची जबाबदारी आहे ती तुम्ही पाळली पाहिजे. त्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम मला असं वाटतंय मी आणि माझ्या सर्व सहकार्यानं सामाजिक काम करत असताना ते जबाबदारपणानं केलेलं आहे. अॅट्रॉसिटीज, बजेट, शिक्षण ह्या मूलभूत प्रश्नावर त्यावेळेस काम करण्याची संधी मिळाली. आणि मला असं वाटतंय शैक्षणिक काम, शिक्षण जे समाजकार्यात केलं आणि प्रॅक्टिकल जे काम करत असताना हा अनुभव आम्हाला आला. मला असं वाटतं ती जडणघडण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची झाली असं मला ह्या कामातून वाटतं. नक्कीच. मला परत तुमच्या मगाशच्या प्रसंगाची आठवण होते आहे की एका बाजूला एक कुत्रा आपल्या डब्यामध्ये तोंड घालतं आहे आणि त्याला रोखायचं नाही का तर मित्रांनी तशी अट घातली आहे. हा एक तुमच्या आयुष्यातला प्रसंग. पण त्याचबरोबर अनेक अशी समाजात विघातक कुत्री असतात की जी कुणाच्या तरी भाकरीत तोंड घालत असतात. त्याला आपल्या शिक्षणाने आणि आपल्या विचारांनी आपण रोखू शकतो. इथपर्यंतचा तुमचा हा जो झालेला प्रवास आहे. आज तर तुम्ही प्रत्यक्ष राजकीय वर्तुळामध्ये सक्रिय आहात. अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांबरोबर तुमची उठबस आहे. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की आत्ताची जी येणारी पिढी आहे तिच्या समोर नेमकी कुठली आव्हानं आहेत आणि जे आत्ताचं राजकीय वातावरण आहे त्याविषयी काय म्हणाल तुम्ही? त्याच्यातली महत्वाची जी गोष्ट आहे की ही जी जडणघडणीचा कालखंड होता म्हणजे मी ठरवलं होतं. तुम्हाला सांगतो समीराताई स्पष्टपणानं ना मला असं वाटतंय की कुठं लिहिलेलं मी नव्हतं परंतु माझ्या मनात पक्क होतं की पहिलं उच्च शिक्षण घेईन. माझा तो 10 वर्षाचा जो कालखंड आहे शैक्षणिक तो उच्च शिक्षण घेण्याचा आहे तो मी घेतला. त्यावेळेस मी सामाजिक काम होतो परंतु माझी प्रायोरिटी शिक्षण होती. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याचं पहिलं काम केल्यानंतर मी ठरवलं होतं की 10 वर्ष पुढची सामाजिक काम करायचं. ते मी सामाजिक काम निश्चितपणानं केलं. मी ठरवलंच होतं 10 वर्ष आपली शिक्षणासाठी आहे, 10 वर्ष आपलं सामाजिक काम जे आपण शिकलोय त्याचा प्रयोग करू, शिकू, इम्प्लिमेंट करू. ते केलं आणि त्याच्यानंतर 10 वर्ष मात्र मी एका राजकीय प्रक्रियेत काम करीन असं जवळजवळ मी ठरवलंच होतं. आणि तशा पद्धतीचा माझा प्रवास झालेला आहे असं मला वाटतं. आता कदाचित सामाजिक कामाचा आणि राजकीय प्रक्रियेशी संबंधित कामामधलं जो भाग होता ती पहिली 10 नंतरची 10 वर्ष संपली. आता नंतर मला आठवतंय की 2009-10च्या दरम्यान मी सामाजिक काम करत असताना अनेक सन्माननीय मान्यवर राजकीय क्षेत्रातल्या मंडळींशी माझा संपर्क येत होता. म्हणजे तुम्हाला सांगतो मी पाठीमागे ज्यावेळेस माझ्या माहितीनुसार 1995-97च्या दरम्यान मी ज्यावेळेस साताऱ्यामध्ये होतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो रिपब्लिकन पक्षाची शाखा माझ्या गावामध्ये मी काढली. त्यावेळेसचे आमचे नेते सातारचे किशोर तपासे, नंतर आपले अण्णा वायदंडे आणि नंतर अशोक गायकवाड. तर तुम्हाला सांगतो मी माझ्या गावामध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा काढली होती. 1997चा संदर्भ आहे तो. आणि मला पद पण दिलं होतं त्यावेळेस. त्यामुळे ते राजकीय आठवले साहेब त्यावेळेस दौरा त्यांचा असल्यानंतर आम्ही तिथं जायचो. आठवले साहेब खास करून त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाव वस्तीमध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व आठवले साहेबांच्या शाखा. तसं मी संदर्भ देत असताना तसं या रिपब्लिकन पक्षामध्ये किंवा आपण काही काम करू म्हणजे एक गुरु म्हणता येतील डॉक्टर डोंगरगावकर सर जे मला मुंबईत आल्यानंतर भेटले आणि त्यांनी मी सामाजिक काम करत असताना त्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली ती माझ्या आयुष्यात मी पाळली. त्यांनी मला असं सांगितलं होतं की प्रवीण कुठेही काम करा, सामाजिक राजकीय शैक्षणिक काही काम करा, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जी वैचारिक चौकट दिलेली आहे समता स्वातंत्र्य बंधुत्वाची आणि त्याच्या अनुषंगानं ज्या इन्स्टिट्यूशन्स त्यांनी दिल्या होत्या आणि खरंच आहे बाबासाहेब आंबेडकरांचा लाईफस्पॅन आपण पाहिल्यानंतर अनेक प्रकारच्या संस्था संघटना त्यांनी निर्माण केल्या समाजहिताचं काम करण्यासाठी. मग अगदी तुम्हाला सांगतो की आपण बघितलं तर समता सैनिक दल त्यांनी तयार केलं होतं. नंतर बहिष्कृत हितकारणी सभा त्यांनी तयार केली होती. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशा इन्स्टिट्यूशन्स तयार केल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचा हेतूही क्लिअर होता. म्हणजे संरक्षणाचं काम
आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1000 युवक असावे असं समता सैनिक दलाची शिस्तबद्ध संघटना आजही आहे. कदाचित ते बाकीचे लोक अशा प्रकारच्या काही संस्थांचा क्लेम करत असतील, परंतु पायोनियर एफर्ट बाबासाहेबांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून इथं केला होता. तशाच पद्धतीनं तुम्हाला सांगतो खरं की मी तसा सातारचा, तर आपल्याला कोकणातली चळवळ समजली पाहिजे. तुम्हाला सांगतो माझा एमफिलचा विषय आहे कोकणातील समता सैनिक दलाची चळवळ. मी एमफिल माझा थिसीस आहे त्याच्यावर, की मी तो अभ्यासला आहे की बाबा कोकणामध्ये, कारण की प्राबल्य जास्त तिकडचं होतं, की समता सैनिक दलाची चळवळ कशी होती, त्यामुळं त्याचा मी अभ्यास केलेला आहे. त्यामुळं मला माझी प्रेरणा अशी होती की त्यावेळेस प्रांतवादातनं मला एका माणसानं सांगितलं की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील लोक नेहमीच तुमचं असं असतं तसं असतं. मला ती गोष्ट बोचली कुठे. अरे म्हटलं मी अभ्यास केला पाहिजे त्याचा. मी अभ्यास केलेला आहे. इट इज माय स्टडी. कोकणातील समता सैनिक दलाची चळवळ. मुंबई विद्यापीठामध्ये हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये माझा थिसीस आहे कोकणातील समता सैनिक दलाची. मी जो संदर्भ तुम्हाला सांगत होतो की राजकीय फरक, त्यामुळं पहिल्यापासूनच मनात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या खुल्या पत्राच्या अनुषंगानं इथली लोकशाही संवर्धन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा जो मार्ग दाखवला होता, त्या मार्गात आपण काम केलं पाहिजे अशी एक प्रकारची जाणीव मला असं वाटतंय की मला सातारला असताना झाली होती. आणि या सगळ्या नेत्यांना जसं मी सांगितलं जवळनं पाहिलं होतं. आठवले साहेबांनी ज्यावेळेस मी ॲट्रॉसिटीचं एक पुस्तक 20 वर्ष ॲट्रॉसिटी ॲक्टला झाल्यानंतर 1989ला कायदा आला, त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ते केलं त्याच्या प्रकाशनाला आठवले साहेब आले होते. आणि ते एक आपला अत्याचाराच्या प्रश्नावर काम करणारा समाजाचा नेता म्हणून त्यांच्याकडं आकर्षित आम्ही होतो. तसे आम्ही ह्या सगळ्याच नेत्यांच्याकडं मी गेलेलो आहे. मी स्टडी केलेलं निवेदन असेल ते मी सगळ्यांना दिलेलं आहे. आदरणीय प्रकाश आंबेडकरांना निवेदन नेऊन द्यायचो की बाबा असं असं आपलं आहे. आठवले साहेबांना आम्ही द्यायचो. कवाडे सर त्यावेळेस विधान परिषदेत होते, त्यांनाही दिलेलं आहे. मी गवई साहेबांनाही त्यावेळेस जाऊन भेटले. म्हणजे एक सुप्त इच्छा असते की समाजाचे नेते आपण त्यांना भेटलं पाहिजे. ह्या सगळ्यांना भेटलो. कदाचित ह्या प्रस्थापित काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी जाऊन कधी त्यावेळेस भेटलो असेल असं मला आठवत पण नाही. पण या मात्र माझ्या नेत्यांना मी भेटलेलो आहे. ते समाजाचे नेते आहेत, त्यांच्याविषयी कधी अपशब्द वापरला नाही, परंतु त्यांनी केलेलं काम चांगलं आहे, आपण त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे या भावनेनंच आम्ही ते केलं. आणि मग जो तुम्ही प्रश्न विचारला मला त्याच्याकडे मी येतो. मुंबईत आल्यानंतर ह्या सगळ्यांशी संपर्क असताना मी एकदा माझी एक पिंड होता की मी प्रशिक्षित कार्यकर्ता व्हावा असं माझं नेहमी वाटायचं. त्यामुळे मी एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले होते की बाबा रिपब्लिकन पक्ष किंवा आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्त्यांना आपण प्रशिक्षित करू. ते तर प्रशिक्षित आहेत, त्यांना लाईव्ह प्रशिक्षण मिळाले मोर्चा आंदोलनातून, परंतु थोडंसं जरा अकॅडमिक पण इनपुट द्यायला पाहिजेत अशा दृष्टीने आम्ही तयार केलं. तरी खारघरला आम्ही ते ट्रेनिंग प्रोग्राम ठेवलं आणि आठवले साहेबांना सांगितलं असं असं आपल्याला करता येईल का. साहेब पण फार अशा नवीन गोष्टीला फार सकारात्मक प्रतिसाद देणारे व्यक्ती असल्यामुळं त्यांनी सांगितलं ठीक आहे करा. मग मी ते ट्रेनिंग प्रोग्राम लावला आणि त्याला साहेब पण स्वतः आले. एवढ्या मोठ्या माणसानं काही ट्रेनिंग प्रोग्रामला आमच्यासारख्या याला नाही, परंतु ते आले. त्यांनी ते ऐकलं. माझं ट्रेनिंग मॉडेल होतं रिपब्लिकन पक्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मागासवर्गीय किंवा दुर्बल घटक सध्या फेस करणाऱ्या समस्या, महिलांच्या संदर्भातले. मी एक दिवसभराचं अगदी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, मला एका व्यक्तीनं लॅपटॉप दिला होता आणि मग ते आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं. आठवले साहेबांना ते आवडलं. मला विचार तुम्ही करता काय नेमकं. मी सांगितलं बाबा कार्यकर्ताच आहे आपण, तुमचाही कार्यकर्ता म्हणूनच आपण पाहिलेला आहे, साताऱ्यातून आलेलो आहे. त्यांनी मला सांगितलं हे NGOचं काम तर आहे, परंतु राजकीय कामात तुम्ही आमच्याबरोबर या, सहभागी व्हा. आता एवढा मोठा माणूस, त्यावेळेस ते मेंबर ऑफ पार्लमेंट लोकसभा होते, परंतु ते 2009ला शिर्डीमधून त्यावेळेच्या काँग्रेस राष्ट्रवादी ह्या सगळ्या प्रक्रियेतून त्यांचा पराभव त्यांनी केला होता. म्हणजे एक प्रकारच्या एका नेतृत्वाला मोठा शह देण्यासाठी इथल्या प्रस्थापित वर्गानं आठवले साहेबांचा पराभव केला होता. कारण की ते मुंबईतून खासदार होते, त्याच्यानंतर ते पंढरपूरला खासदार होते. तो कालखंड पाहिलेला आहे. मुंबईत आल्यानंतर खासदार रामदास आठवले म्हणून त्याचा सगळा जगता, त्यांचा तो एकूणच सगळा ओरा पाहिला असल्यामुळं त्यांच्याबद्दल आदर तेव्हाही होता, आजही. आज तर मी त्यांच्याबरोबरच काम करतो. ते करत असताना साहेबांनी मला सांगितलं आणि मग मी त्यांच्याकडं आकर्षित झालो. आणि मग त्यांनी मला एका सभेतच सांगितलं की प्रवीण मोरे माझे खाजगी सचिव, उभा राहा MSW मुलगा आहे. मी आपला उभा राहिलो, जय भीम केलं, झाली आमची नियुक्ती. आणि मग आठवले साहेबांचाही त्यावेळेचा प्रवास जो होता, नंतर शिवशक्ती, भीमशक्ती,
काँग्रेसची युती तोडल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेत आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, आठवले साहेब खासदार झाले, मी त्यांचा PA म्हणून सेक्रेटरी म्हणून होतो. नंतर 2016ला आठवले साहेब मंत्री झाले आणि मग पुन्हा एकदा आठवले साहेबांचा मी APS म्हणून कार्यरत झालो. आठवले साहेबांनी मोठ्या मनानं, अनेक माणसं मंत्री झाल्यानंतर PA APS व्हायला तयार असतात, माझं त्यांनी नाव दिलं आणि मग मी काम करायला लागलो. म्हणजे या पद्धतीची माझी एंट्री एक अधिकारी म्हणून, चळवळीतला घटक म्हणून झालो. त्यामुळे मी आजही आमच्या अनेक कार्यकर्त्यांना सांगतो की मला काय कुठल्या परीक्षेनं मी मोठा शासकीय अधिकारी झालो नाही, तर मला माझ्या चळवळीनं, माझ्या आंबेडकरी चळवळीनं, आठवले साहेबांच्या माध्यमातून मला अधिकारी बनवलेलं आहे. म्हणजे मी आज APS आहे. म्हणजे क्लास 1ची पोस्ट मला आठवले साहेबांनी दिली आणि मग खऱ्या अर्थाने सगळं काम करायला लागलं. त्याचा पूर्वार्धवी असा होता, एक संघर्षाचा कालखंड होता आठवले साहेबांचा पण, की ज्या वेळेस इंदू मिलचं आंदोलन मोठ्या प्रमाणावर झालं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर आठवले साहेबांनी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे अॅट्रॉसिटीच्या प्रश्नावर असेल, गायरानाच्या प्रश्नावर असेल, नंतर इथल्या अनेक झोपडपट्टीचा प्रश्नावर असेल, हे जवळनं 2009 ते 14 पर्यंत मला पाहता आलं. मी सगळी निवेदनं मी तयार PA असल्यामुळं माझं काम, साहेबांनी मुद्दे सांगितले, पण इंदू मिलचं आंदोलन त्यावेळेस मोठं होतं आणि ते आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली बाकीची मंडळी आंदोलन करत होती. परंतु खास करून आठवले साहेबांनी प्रत्यक्ष त्यामध्ये उतरून ज्यावेळेस त्या मोर्चा, त्या निदर्शनामध्ये ते स्वतः फोरफ्रंटवर असल्यामुळे त्याच्यामध्ये हे सगळं समजून घेता आलं. ते प्रश्नाची व्याप्ती, एखादा प्रश्न राजकीयदृष्ट्या सोडवण्याचं जे कसब असतं ते पाहिलं आणि मग ते सगळंच पाहता आलं. म्हणजे त्यावेळेस ते निवेदन लिहिणं आणि त्यावेळेसचे वस्त्रोद्योग मंत्री, कारण की ती टेक्स्टाईलची जमीन होती, त्यामुळं आनंदकुमार होते, पवारसाहेबांच्या तिकडे, नंतर पंतप्रधानांच्या तिकडे, त्या लेवलला इथं राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणं, मंत्रालयातल्या बैठका आणि रस्त्यावरचं आंदोलन, या सगळ्या प्रक्रियेमधून आम्ही खरं शिकत गेलो खरं. आणि मग त्याच्यातून कार्यकर्त्यांच्या बरोबरचा संवाद, ह्या सगळ्याच गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने झाल्या. असं मला वाटतं की त्या एकूणच ह्या प्रक्रियेमधून मग साहेब खासदार झाले, पार्लमेंटमध्ये बघण्याची संधी मिळाली. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या प्रेक्षक गॅलरीमधून किंवा एखाद्या ऑफिसर्सच्या बसण्याच्या जागेमधून मी तिथलं जवळनं कामकाज जेव्हा पाहिलं ना, त्यावेळेस खरं मन भारावून यायचं. काय भाषणं त्यावेळेस, म्हणजे त्या सभागृहातली भाषणं ना मी ऐकलेली आहेत तिथं पार्लमेंटच्या. तिथं आठवले साहेबांच्या कविता वगैरे तर त्यावेळेस फार पॉप्युलर सगळ्या होत्या. तेही मी ऐकण्याची, बघण्याची संधी मिळाली. आणि मग त्यांच्याबरोबरची सगळी लोक, त्यांना पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर, तिकडं महाराष्ट्र सदनमध्ये त्यावेळेस ते राहायचे. सगळ्या प्रक्रिया पाहिल्यानंतर म्हणजे त्या प्रक्रियेविषयीची ओढ जास्तच निर्माण झाली. आणि म्हणून जे मला विचारलं प्रश्न, तर त्यामुळं माझी एंट्रीच कार्यकर्ता, नंतर एक PA म्हणून, नंतर एका मंत्र्याचा स्टाफ म्हणून, आणि मग ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेळ्यामध्ये आपण असणं, हे सगळं, त्यामुळं मी ह्या प्रवाहामध्ये खऱ्या अर्थानं आलो. मला साहेब तुमच्या या सगळ्या प्रवासाचं वैशिष्ट्य हे वाटतं की अनेकदा वैयक्तिक प्रगतीकडे आपण लक्ष देत असताना तरुणांची अशी धारणा असते की चांगले विचार धरून आपण यशस्वी होऊ का, असं एक प्रश्नचिन्ह मनात असतं. बरोबर. म्हणजे तुम्ही जो वैयक्तिकचा विषय सांगितला ना, म्हणजे आय फील प्राऊड ऑल्सो की आठवले साहेब चळवळीतलं नेतृत्व असल्यामुळं, की बाबा आपण सामाजिक काम करत असताना समाजातनं साधनं उभी केली पाहिजेत. मग तुम्हाला सांगतो, मला फेलोशिप्स वगैरे मिळायच्या त्या बंद झाल्या ज्यावेळेस मला आठवले साहेबांच्याकडे आलो. आठवले साहेब मला एका चळवळीतल्या मित्राच्या घरी, कांतिकुमार जैन नावाचे त्यांचे मित्र, त्यांच्याकडे घेऊन गेले. म्हणे हे आपले आता प्रायव्हेट सेक्रेटरी असणार आहेत, तर यांना पगार द्यावा लागेल आपल्याला. त्यामुळं ते सुद्धा मला माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं ते, की समाजामधून ह्या कामाला मदत उभी करणं. म्हणजे हे आठवले साहेबांचे एवढे मोर्चे, सभा संमेलन होतात ना, हे कशी होतात, हे लोकांच्या मधून, त्यांच्या वैयक्तिक मित्रांच्याकडून होतं. त्यामुळे तुम्हाला सांगतो, मी सुद्धा फार आर्थिक अडचणीचा सामना केला, परंतु आपल्याकडे आठवले साहेब आहे ना, बस. मग त्या हिशोबानं चळवळीतला नेता म्हणून आहे, फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणारं व्यक्ती आहे. या अनुषंगानं ते प्रश्न फार महत्त्वाचे वाटत नव्हते. आज तरी APS असल्यामुळं पगार चांगला, त्याच्यानंतर सुविधा मिळतात, त्यामुळं तर आनंदीच आहे. त्यामुळे ती वैयक्तिक प्रगती झाली. परंतु माझा सगळा शैक्षणिकचा जो भाग होता तो आधीच पूर्ण झाला होता, तो मला ॲडव्हान्स होता. आता त्याच्या सगळ्या गोष्टीच्या, काही चांगल्या गोष्टीचा मला त्याचा उपयोगी होत असतो. परंतु जसं साताऱ्यातून आपण शिकून आलो, तशा पद्धतीचं मात्र आपलं लक्ष हे आपल्या दुर्बल घटकाच्या माणसाकडं मी देऊ शकलो. काही लोकांची त्याच्या बाबतीत कमी अधिक फरकानं ऑब्झर्वेशन काही असू शकतात, परंतु आजही
त्या माणसाच्या दृष्टीनं विचार करण्याची वृत्ती माझी आहे. म्हणजे या पद्धतीचं माझं स्वतःच्या विचारांशी आणि हेतूशी प्रामाणिक राहून तुम्ही आतापर्यंत मी प्रयत्न केलेला आहे. आता ते मी सांगण्यापेक्षा लोकांना त्याच्यातलं काय माहिती आहे किंवा त्यांचं काय ऑब्झर्वेशन आहे ते मी नाही सांगू शकत, परंतु प्रामाणिकपणानं आपल्या वैयक्तिक जी काही प्रगती करण्याबरोबर समाजहिताच्या गोष्टी केल्या पाहिजेत, मला असं वाटतंय तेच आहे. आणि मी भविष्य काळामध्ये जे काही विचार करतो त्याचाही मला असं वाटतंय त्याचं रूट हे त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. तरुणांना काय सांगाल जाता जाता? मला असं वाटतंय की आंबेडकरी चळवळीने एक अजेंडा सेट केलेला आहे. त्याचे काही भाग होते. म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये सिव्हिल अँड पॉलिटिकल राईटची जी संघर्ष होता, म्हणजे अत्याचार असतील, भेदभावाचे विषय, त्याविषयी काम करणाऱ्या पिढीनं काम केलेलंच आहे. त्याच्यामुळं आज आपल्याला जी प्रगती मिळते. नंतर एक शैक्षणिक प्रगती झाली सगळ्यांची, उच्च विद्याविभूषित झाली. म्हणजे तुम्हाला सांगतो या चळवळीतून तयार झालेले नेतृत्व आणि त्याच्यानंतर पहिली पिढी जी शिकली त्यांनी इथली दलित पॅन्थर, नंतर इथली भारतीय दलित पॅन्थर आणि आंबेडकरी चळवळ, शिक्षण, नोकऱ्या, आरक्षण या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आले. तो एक मोठा चळवळीचा टप्पा आहे. आणि मला असं वाटतंय की आत्ताच्या कालखंडामध्ये एकूणच या खाजगीकरण, आर्थिक उदारीकरण आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आंबेडकरी चळवळीचा नवा अजेंडा देण्याची वेळ आलेली आहे. आणि हा नवा अजेंडा कशा स्वरूपाचा असेल तुम्हाला सांगतो, मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आम्ही एक पंचसूत्री कार्यक्रम तयार केला त्याच्यावर. किंवा हे काम करत असतानाच हा काही वेगळा असा काही नाहीये, परंतु ते करत असताना आपण आर्थिक उन्नतीचं काम आपण केलं पाहिजे. आपल्या योजना मिळाल्या पाहिजे. नव उद्योजक जे तयार होत आहेत त्यांना उद्योग वेगवेगळ्या योजनातून आपल्याला सक्षम करण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचा एखादं चेंबर ऑफ कॉमर्स सारखा जो प्रयोग आपण जो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आहे तसा केलेला आहे. आमच्याकडं समाजात एक डिक्की नावाची एक संघटना पण तयार झाली होती, दलित चेंबर ऑफ कॉमर्स. तर अशा धर्तीवर जे आपलं जे काम आहे ते आर्थिक उन्नतीचं काम आपण करावं. दुसरा महत्त्वाचा भाग मला असं वाटतं, तुम्ही विचारलेल्या प्रश्नातला मी सांगतो की भविष्यात काय असायला पाहिजे. तर आपण आज पाहतो की एकूणच सर्व भागामध्ये आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक या फेजमधून आपण पुढे आलो. की क्लिअर कट स्टँडिंग होतं. काही लोक आरक्षणाचे विरोधक होते आणि काही लोक समर्थनार्थ होते. परंतु झालं असं की कालांतरानं आरक्षणाचा जो परिप्रेक्ष्य बदलत गेला, मराठा समाजाचं आरक्षण असेल, धनगर समाजाचं असेल, मायनॉरिटीच्या डिमांड्स असतील, अशा तत्सम ज्या बॅकवर्ड कम्युनिटीच्या आरक्षणाचा प्रश्न आहे रणिवा. ह्या सगळं होत असताना ज्यावेळेस आत्ताचा अजेंडाचा विचार करत असताना, आर्थिक उन्नतीचा भाग करत असताना सरकार कंत्राटी पद्धतीला प्राधान्य द्यायला लागले. म्हणजे आरक्षण मागणारा एक वर्ग तयार झाला, परंतु त्या वर्गाला वाटतच नाही की कंत्राटी पद्धती आल्यानंतर आपलं आरक्षण जाईल, आपल्याला नोकऱ्या मिळणार नाहीत. म्हणजे नोकऱ्याचं क्षेत्र कमी होत असताना, आरक्षणाची मागणी वाढत असताना कंत्राटी पद्धती आणि खाजगीकरण येत आहे. या एकूणच परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीला आरक्षण समर्थनाचा आणि या कंत्राटीकरण खाजगीकरणाच्या विरोधातली भूमिका आजही घ्यावी लागेल, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. म्हणून नोकऱ्यांच्या प्रक्रियेत जाण्याबरोबरच आर्थिक उन्नती केली पाहिजे. म्हणून आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम हा प्रामुख्यानं आजच्या युवा पिढीनं आपल्या समोर ठेवला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. दुसरा जो भाग आहे, आज आपण राजकीय परिप्रेक्षात पाहिलं, मागील एकूणच सरकारचा भाग पाहिला तर काय होतं की पहिले 2.5 वर्ष झाली आताचं सरकार चालू आहे. सर्व पक्षांनी, म्हणजे इतिहासात नोंद होणारी गोष्ट आहे, सर्वच राजकीय पक्षांनी एका पंचवार्षिक 5 वर्षाच्या कालखंडामध्ये सत्ता उपभोगलेली आहे. म्हणजे या 5 वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर इव्हन काही डावे पक्षातली काही लोक असतील, नंतर तुम्हाला सांगतो की बीजेपी, शिवसेना सगळ्यांनी सत्ता उपभोगली. रिपब्लिकन पक्षही त्यांच्या सोबत आहे, परंतु प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळे राजकीय प्रतिनिधित्व म्हणजे मंत्री, वेगवेगळ्या महामंडळाची अध्यक्षीय पद असतील, हे मिळालं नाही. त्यामुळे काय माहिती आहे का की येणारा कालखंड हा राजकीय दृष्ट्या या रिपब्लिकन पक्षाला किंवा आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि त्यासाठीचं एक प्रशिक्षित कार्यकर्ते पाहिजे. व माझी पहिल्यापासूनची धारणा आहे किंवा जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यावेळेस संकल्पित केलं होतं की नवीन तरुण पिढीला एक ट्रेनिंग पॉलिटिक्सचं दिलं पाहिजे. नवीन लोकशाही आहे, संविधान निर्माण झालेलं आहे, त्या अनुषंगानं प्रशिक्षित राजकीय पिढी तयार झाली पाहिजे. मी माझ्या संपर्कात जेव्हा आलेल्या तरुण माझ्या सहकाऱ्यांना किंवा ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो की कशा पद्धतीचं प्रशिक्षित करावं लागेल. संविधान आपल्याला माहित आहे, परंतु अकॅडमिकली ते समजून घ्यावं लागेल,
ते संविधानाचा मूळ ढाचा, त्यात होत असणारे बदल, नवीन नवीन येणारे कायदे, त्याचं प्रशिक्षण. एखादा प्रश्न जसा आम्हाला कॉलेजमध्ये MSW चे शिक्षण घेत असताना एखाद्या प्रश्नाची मायक्रो टू मॅक्रो रियालिटी समजत असताना, त्याचे वेगवेगळे कंगोरे समजून घेत असताना, हे सुद्धा आपण कार्यकर्त्यांना समजले. ॲडव्होकसी करत असताना नेमकेपणानं कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे, प्रश्न कसे सोडवले पाहिजे, ते लोक कसे ऑर्गनाईज करायला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, इलेक्शन कॅम्पेन असेल, इलेक्शन मॅनेजमेंट असेल, जसं परदेशात सुद्धा शिकवलं जातं. आपल्याकडे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, परंतु या आंबेडकरी समुदायाकडे जे बलस्थान आहे, त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची, फुले शाहू आंबेडकरांची प्रचंड मोठी ताकद, वैचारिकता आज त्या समुदायात. कदाचित आज इतर राजकीय प्रक्रियेमध्ये आयडियोलॉजिकल गडबड झालेली आहे, आयडियोलॉजिकली फोकस नाहीयेत असं आपल्याला दिसून येतंय. ते तसं हा समुदाय नाही. आजही तो फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला बांधील आहे आणि त्या विचारानंच तो पुढे जात असतो. कारण की त्याला माहिती आहे की हाच मार्ग, हा राजमार्ग आहे. बाबासाहेबांनी जे शासनकर्ती जमातवा सांगितलंय किंवा बाबासाहेबांनी सर्वांगीण विकासाचं जे मूलमंत्र सांगितलेला आहे, तो या विचारामध्ये हे त्यांनी ओळखलेला आहे. बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे, तोच विचार आपल्याला समाजहिताचा हे ओळखले. म्हणून राजकीय प्रशिक्षित कार्यकर्ते विचारानं तर आहेत, परंतु कृतीनं, ह्या नवीन धावत्या जगातल्या तंत्रज्ञानानं, म्हणजे आता तुम्हाला सांगतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग असेल, माहिती तंत्रज्ञानाचा असेल, सोशल मीडियाचा भाग असेल, हा सगळा वापराच्या दृष्टिकोनातून या चळवळीला सक्षम करण्यासाठीचा राजकीय प्रशिक्षणाचा अजेंडा आपण दिला पाहिजे. हा भाग दुसरा. तरुण पिढीनं राजकारणी अनेक आहेत, जसं की घराणेशाही मोठ्या प्रमाणावर आपल्याला येते. म्हणजे एका घरातली माणसं लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत, फक्त आता ते विधान परिषदेत पण पाठवायची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे वेळ पडली तर वेगवेगळ्या पक्षात जातील. त्यामुळं लोकशाहीला मोठं ग्रहण लागायची परिस्थिती आहे या घराणेशाहीमुळं. म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही सहज 288 आमदारांचं एकदा सहज मी अनालिसिस केलं होतं की 288 माणसं आहेत कोण, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. कमीत कमी तुम्हाला सांगतो 60 ते 70 घरातली माणसं या विधानसभेत आणि लोकसभा राज्यसभेपर्यंत पोहोचलेली आहेत. म्हणजे याचा उदाहरण घेतलं तर समजा एका पक्षामध्ये राज्यसभेत आहे मुलगी, लोकसभेत आहे, भावाचा मुलगा विधानसभेमध्ये आहे, त्याच्यानंतर भावाचा एक मुलगा विधानसभेमध्ये, आता विधान परिषदेत फक्त आदरणीय पवार साहेबांच्या घरातलं कोण आहे, पण त्याचे नाते गोते आहेत तिथं. म्हणजे असं एक एक घर बघितलं तर जवळजवळ 60-70 घरातली माणसंच ह्या विधानसभेमध्ये आहेत. अरे मग मी ज्या दुर्बल घटकाचा, कृतिशील काम करणाऱ्या एखाद्या लढवय्या माझ्या माणसाला कधी विधानसभेमध्ये पाठवणार, त्याला कधी आम्ही विधान परिषदेला पदवीधर मतदारसंघामधनं पाठवणार. बरोबर. हा जो भाग आहे, हा भाग फार महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतंय, जेव्हा मी आज पाहतो, तुम्हाला सांगतो, एकदा टीव्हीचा कार्यक्रम झाला, हे 4-5 नेत्यांच्या पोरांना भविष्यातले नेते म्हणून सांगितलं. आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, हे सगळे, आदिती तटकरे, हे दाखवले. मी तटस्थपणानं अभ्यास करून विचार करत असताना, अरे यांच्यापेक्षा कितीतरी चांगली जाण असणारी, समाजात काम करणारे अनेक नेतृत्व गुण असणारी माणसं मी पाहिलेले आहेत, युवा नेते मी पाहिलेले आहेत. त्यांना काळाच्या पडद्याआड असं संघर्ष करत ठेवायचं, त्या संसदीय प्रक्रियेत आणायचं, तर ते सगळं आणण्याच्यासाठी प्रभावी प्रशिक्षित कार्यकर्ते तयार झाले. ज्या पद्धतीनं मी एशियन लीडर्स ज्यावेळेस MP ला शिकलो हिस्ट्रीमध्ये, की त्यावेळेस अनेक फिडेल कॅस्ट्रो किंवा वेगवेगळ्या देशातल्या नेत्यांची उदाहरणं होती. त्यामध्ये एक वाक्य होतं की वेळ पडल्यास तुम्हाला दगडानं विमानाशी युद्ध करावं लागेल, तसं या मोठ्या मोठ्या घराण्यांचं वेळ पडल्यास तुमच्या मनुष्यबळाच्या ताकदीवर, बुद्धिमत्तेवर, इलेक्शन मॅनेजमेंटच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून, कदाचित प्रस्थापित मीडिया जागा दिली का नाही तुम्हाला माहित नाही, परंतु याच्या माध्यमातून त्यांच्याशी लढाई करावी लागेल आणि त्यांना पराभूत करावं लागेल. तर खऱ्या अर्थाने ती लोकशाही निर्माण होईल, लोकशाही पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. आणि बाबासाहेबांनी खुल्या पत्रात सांगितल्याप्रमाणे इथली लोकशाही टिकली तर इथला शेवटचा माणूस टिकणार आहे, इथली लोकशाही टिकली तर इथल्या दुर्बल घटकाचं उत्थान होणार आहे. म्हणून आपल्याला ही लोकशाही टिकवण्यासाठी खेड्यापाड्यात, वाडी वस्तीमध्ये, शहरी भागात, झोपडपट्टीमध्ये काम करणाऱ्या माणसाला, कार्यकर्त्याला ट्रेन करावं लागेल. आणि माझं स्पष्ट मत आहे, तुम्हाला सांगतो, ही कितीही कोणत्याही पक्षात कुठेही युती करो, अलायन्स करो, इथला असणारा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा, आंबेडकरी बाणा असणाऱ्या माणसाचाच संघर्ष